बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकाचे वाचन भाग 1 व्हिडिओ नंबर 5 राजपुत्राचे महामंत्र्यास प्रत्युत्तर. पवित्र परंपरेने समर्थन केलेले व योग्य प्रतीत होणारी महामंत्र्याची ही वचने ऐकून मेघगर्जनेप्रमाणे राजपुत्राने उत्तर दिले. आपली स्नेहांकित भाषा आपल्याकरता योग्यच आहे, परंतु माझ्या बाबतीत तुमचे कुठे चूक होत आहे ते मी तुम्हाला सांगेन. ऐहिक सुखाची अवहेलना मी करीत नाही, सर्व जग त्यामध्ये आसक्त आहे, परंतु मी हे जाणतो की सर्व जग हे अनित्य आहे, त्यामुळे माझे मन त्यात रममान होत नाही. आणि जरी हे स्त्री सौंदर्य कायम टिकून राहिले तरीसुद्धा विषयोपभोगातच सुख मानत त्यामध्ये रममान होत राहणे हे कोणत्याही बुद्धिमान शहाण्या माणसास योग्य नाही. आणि जरी तुम्ही म्हणत असाल की थोर महात्मे मे काम वासनेला बळी पडले, तरीही बाप प्रमाणभूत मानता कामा नये, कारण शेवटी त्याचा नाशच झाला आहे. येथे सर्वनाश आहे, विषय कामासक्ती आहे व असंयम आहे, अशा ठिकाणी वास्तविक महानता असू शकत नाही. आणि आपण म्हणता की वरकरणी स्त्रियास्त्री प्रेम केले पाहिजे, तेव्हा ते प्रेम वरकरणी सौजन्यपूर्वक असले तरीसुद्धा मला त्यात अजिबात रस नाही. स्त्रीच्या इच्छेनुसार होकार अनुवर्तन देखील मला प्रिय नाही. जर का संयोग सहवास मनापासून स्वभावतः नैसर्गिक नसेल तर त्या संयोगाचा धिक्कार असो. मन जर कामासक्त असेल व त्यात खोटेपणा असेल व विषयदोष यांचे यथार्थ दर्शन होत नसेल तर मग अशी स्वतःची वंचना करून घेण्यात काय अर्थ आहे. आणि जर कामवासनेने आसक्त स्त्री पुरुष एक दुसऱ्याला फसवत असतील तर ते पुरुष आणि स्त्रिया एकमेकांकडे पाहण्यास अयोग्य आहेत, असे होत नाही का. जर का अशा गोष्टी असतील तर मला खात्री आहे की कामभोगाच्या कुमार्गावर आपण मला घेऊन जाणार नाही. राजपुत्राच्या सुनिश्चित दृढ संकल्पनाने उदयीन निरुत्तर झाले. त्यांनी सर्व वृत्तांत राज्यात जाऊन कथन केला. जेव्हा शुद्धोधनाला हे कळले की त्यांचा पुत्र सांसारिक कामभोगविषयी सर्वथा विमुख आहे, तेव्हा त्यांना संपूर्ण रात्रभर चिंतेमुळे झोप लागली नाही. जसे एखाद्या हत्तीच्या हृदयात बाण लागतो व त्याच वेदना होतात, तशा वेदना शुद्धोधन राजांना होत होत्या. सिद्धार्थाला सांसारिक विषयात अभिमुख कसे करावे व संसार त्यागाच्या विषयाकडून त्यांना कसे प्रवृत्त करता येईल या बाबतीत आपल्या मंत्रिमंडळासोबत पुष्कळ वेळा त्यांनी विचारविनिमय केला. ज्या उपाययोजनांमध्ये ते असफल झाले त्या योजनांव्यतिरिक्त त्यांना इतर कोणत्याही गोष्टी सुचल्या नाही. ज्यांच्या पुष्पमाला व अलंकार व्यर्थ सिद्ध झाले, त्यांचे कामुक हावभाव व आकर्षण कौशल्य निष्प्रभ सिद्ध झाले व ज्यांच्या हृदयात सखोल प्रेमतिभाव लपलेले होते, त्या सर्व तरुण युवतींना निरोप देण्यात आला व अंतःपुर विसर्जित करण्यात आले.